Do you study? Do you play cricket? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहोत वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचे उत्तर तुम्हाला येस किंवा नो मध्ये द्यायचे. तुम्हाला कोणी प्रश्न विचारलं कारण तू अभ्यास करतो का, तू लिहितो का, तू खेळतो का, तू चोरी करतो का, म्हणजे हा वर्बल क्वेश्चन पाहणार आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहणार आहे. मी हा जो वर्बल क्वेश्चन आहे याचे तुकडे करून सांगितलंय. मी डू वी वगैरे काही घेतलं नाही, फक्त 3 घेतलं मी. डू यू, डज शी आणि डज ही, बस 3च घेतलंय मी. कारण कसं आहे, मी जर तुम्हाला तुकड्याने शिकवेन ना तर ते तुम्हाला लवकर समजेल. जर मी तुम्हाला तुकड्याने जेवढं सांगेल तेवढं तुमच्या डोक्यात ते बसेल. मी हळूहळू स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. याला म्हणतात वर्बल क्वेश्चन. तुम्हाला फक्त त्याचे उत्तर येस किंवा नो मध्ये द्यायचे. समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, डू यू प्ले क्रिकेट, तुम्ही काय म्हणणार, येस आय डू किंवा येस आय प्ले. नसेल म्हणायचं तर काय, नो आय डोंट, एवढं बोलायचं तुम्हाला, दुसरं काहीच करायचं नाही. तर बघा, सुरुवातीला काय घ्यायचं, डू घ्यायचं, यू घ्यायचं. डू यू म्हणजे तू करतो का, डज शी म्हणजे ती करते का, आणि डज ही प्लस V1 म्हणजे काय, तो करतो का. हे 3 आपण बघणार आहोत. जसं आता पहिलं वाक्य बघा, तू अभ्यास करतो का. तू म्हणजे यू, तू म्हणजे काय, यू. तर सुरुवातीला काय यायचं, डू यू म्हणायचं. जसं आता मी घेतलं, डू यू घेतलं, आणि अभ्यास करा का आता, स्टडी, डू यू स्टडी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क, डू यू स्टडी विचारताना. दुसरं वाक्य, ती अभ्यास करते का. तर ती म्हणजे काय, शी. शीला काय वापरायचं आपण ना, डज. तर तुम्ही काय म्हणणार, डज शी स्टडी. तिसरं वाक्य बघा, तो अभ्यास करतो का, तो म्हणजे ही. तर तुम्ही काय म्हणणार, डज ही स्टडी. आता तुम्ही याच्यावरून हजारो वाक्य बनवू शकताय. जसं आता मला म्हणायचं असेल की तू नाश्ता करतो का, डू यू हॅव ब्रेकफास्ट, म्हणजे स्टडीच्या जागी हॅव ब्रेकफास्ट टाका. ती नाश्ता करते का, डज शी हॅव ब्रेकफास्ट. तो नाश्ता करतो का, डज ही हॅव ब्रेकफास्ट. ओके. तू शिकवतो का, तू शिकवतो का, डू यू टीच. ती शिकवते का, डज शी टीच. आणि तो शिकवतो का, डज ही टीच. असं तुम्हाला वापर करायचा. बघा, 5वं वाक्य बघा, तुम्ही क्रिकेट खेळतात का, तर तुम्ही काय म्हणणार, डू यू म्हणायचं. ओके. डू यू नंतर काय यायचे, प्ले, नंतर क्रिकेट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. सेम तिसरं वाक्य आहे, ती म्हणजे शी. शीला काय वापरायचं आपल्याला, डज, डज शी. डज शी नंतर काय यायचे, प्ले, डज शी प्ले क्रिकेट. पुढचं वाक्य कोणतं आहे, तोला काय होतं, ही. काय घ्यायचं, डज ही प्ले क्रिकेट, आणि शेवटी काय, क्वेश्चन मार्क. तुम्हाला हा टेबल नक्की समजला असेल. याला म्हणतात वर्बल क्वेश्चन सिंपल प्रेझेंट टेन्सचा. जे काम तुम्ही डेली करतात, जे काम तुम्ही रोज करतात, तर याचा वापर करायचे. तर तुम्हाला मी सिंपल प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवलाय वर्बल क्वेश्चन मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी प्रॅक्टिस घेतो. ओके. तर मी प्रॅक्टिससाठी काही मुलींना उभं करतो. या तुम्हाला दोघांना समजलं, 100% समजलं. आता तुम्हाला एकमेकांना प्रश्न विचारायचे. या उभे राहा, इथे एकमेकांना उभे राहते ती. हा, आता प्राची, तुला हिला प्रश्न विचारायचे, तू अभ्यास करते का. तर थांब, ऐकून घे ना, ऐकून ते घे पहिले. तू काय म्हणशील, तू अभ्यास, डू यू स्टडी. तू काय म्हणशील, येस आय डू. काय, येस आय डू. ओके. हा, ओके, समजलं. बोल, तू अभ्यास करते का. Do you study? Yes, I do. आता तू प्रश्न विचार, तू अभ्यास करते का. Do you study? तू काय, No, I don't. ओके. आता तुला म्हणायचंय, तू शाळेत Go to school? Yes, I do. येस आय डू. Yes, I do. आमच्या ऑडियन्सला विचार, तुम्ही शाळेत जातात का. Do you go to school? डू यू गो टू स्कूल. Do you go to school? हा, तुम्ही विचार का, Do you go to school? डू यू गो टू स्कूल. Do you go to school? डू यू गो. Do you go to school? हा, तू बोल ग, तुम्ही लिहितात का. Do you write? तुम्ही बोल ग, Do you write? परत. Do you write? समजलं आता कसं बोलायचं उत्तर. हा बेटा, तू या तिघींना प्रश्न विचार, तिला तुम्ही नाश्ता करतात का, डू यू हॅव ब्रेकफास्ट. तू काय म्हणशील, येस आय डू. तू काय म्हणशील, नो आय डोंट. समजलं आता. बेटा, तू आता हिला प्रश्न विचार, तू नाश्ता करते का, कसं म्हणशील. Do you have breakfast? Yes, I do. हिला विचार आता. Do you have breakfast? Yes, I don't. ओके. नो. आता तू हिला विचार कर, तू नाश्ता करते, तू म्हणशील नो आय डोंट. have breakfast? Yes, I do. ओके. आता याला सांग,
तुम्ही टीव्ही पाहतात का? हा बोलीला. Do you watch TV? Yes, I do. येस आय डू. Yes, I do. असं एक्सप्रेशन बोल. येस आय डू. Yes, I do. हा हिला बोल. नो आय डोंट म्हणतो बोल ग. Do you watch TV? No, I don't. ओके बेटा जात तिकडं इकडे का ना बेटा ये इकडं फक्त म्हण मी तुला प्रश्न विचारतो. डू यू स्टडी समोर पा. डू यू स्टडी? Yes, I do. येस आय डू असं म्हण ना. Yes, I एवढं do. टेन्शन काय तुला कर्ज आहे का तुझ्यावर ग? बोल येस आय डू. Yes, I do. इकडे करतो प्राची तू इकडे का? मी तुला प्रश्न विचारतो फक्त उत्तर द्यायचं आहे मला. येस किंवा नो मध्ये द्यायचा. डू हॅव ब्रेकफास्ट? No, I don't. डू यू प्ले क्रिकेट? No, I don't. डू यू स्टडी एव्हरी डे? Yes, I do. डू यू गो टू स्कूल? Yes, I do. असं उत्तर द्यायचंय समजलं. ओके कोण होतं दोन बाकी आता ती तुला म्हणायची हिला तू चहा बनवते का कसं म्हणशील? Do you make tea? हा, ते- Yes, I do. व्हेरी गुड. आता तू तिला विचार तुला तू स्वयंपाक करते का? Do you cook? Yes, I do. ओके बेटा प्लीज बोलते का कसं म्हणशील? Do you speak English? Yes, I do. व्हेरी गुड. ओके जा बेटा तू थांब करते का? हा बोल. डू यू स्पीक इंग्लिश बोल समोर. हा बोल बेटा Do you speak English? समोर उभी राहा आणि बोल आता. Do you speak English? तुम्ही लिहितात का? Do you write? तुम्ही खेळतात का? Do you play? तुम्ही चोरी करतात का? Do you skill? समजलं बेटा टेबल. हे वाक्य तुला फास्ट बोलायचं. डू यू स्टडी म्हणजे हे बघा बेटा तू अभ्यास करते का? Do you study? ती अभ्यास करते का? Does she study? तो अभ्यास करतो का? Does he study? आता तू फास्ट बोलशील. हा डू यू स्टडी? डज शी स्टडी? डज ही स्टडी? बोलशील बेटा बोलून दाखव मला. उभी राहा. ऍक्शन बेटा बोलशील. ऍक्शन. Do you study? Does she study? Does he study? फास्ट. Do you study? Does she study? Does he study? असं डू यू स्टडी? डज शी स्टडी? डज ही स्टडी? डू यू स्टडी? डज शी स्टडी? फास्ट आहे ना संदर्भाला ना बोल फास्ट. Do you study? Does she study? Does he study? अजून fast. Do you study? Does she study? Does he चल ठीक आहे study? प्राचीकडे ग फास्ट प्रत्येक आता यांना मी फास्ट बोलायला लावणार आहे प्रत्येकाने यायची. ओके नाश्ता बघ. डू यू हॅव ब्रेकफास्ट? डज शी हॅव ब्रेकफास्ट? डज ही हॅव ब्रेकफास्ट? तो दीदी बोलशील नक्की ना. ऍक्शन. Do you have breakfast? Does he? घाबरू नको बेटा घाबरायचं नाही बेटा बोल एकदा परत. Do you have breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? अला fast करा Do you अजून. have breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? Do you have breakfast? Last one. Does she have? Do you have breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? Do you have breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? Fast बोल. गेली ते गेली काय टेन्शन नको घेऊ. स्टार्ट. Do you have breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? Fast Do you have एकदम. breakfast? Does she have breakfast? Does he have breakfast? चला ठीक आहे कृतिका चल घे बेटा तू काय बोलशील तेच का बोल बेटा मग फास्ट. Do you teach? Does she teach? Does he teach? अरे कर्ज बजाय सारखं नको बोला बेटा. डू यू टीच? डज शी टीच? डज ही टच? मी विसरून गेलो तुमच्यामध्ये. Do you teach? Does she teach? Does he teach? Fast. Do you teach? Does she teach? Does he teach? Fast. Do you teach? Does she teach? Does he teach? Fast. Do you teach? Does she teach? Does he समजलं बेटा teach? व्हेरी गुड. रेडी बेटा समोर आहे ना. ऍक्शन. Do you write? Does she write? Does he write? बोलत राहा. Do you write? Does she write? Does he write? Do you Repeat. write? Does she write? Does he write? Fast. Do you write? Does she write? Does he write? समजलं बेटा तुला. ओके ऍक्शन. Do you play? Does she play? Does he play? Do you play? Does she play? Does he play? गुड बेटा व्हेरी गुड. अजून बोल ना. Do you play? Does she play? Does he play? व्हेरी गुड Do you बेटा play? व्हेरी गुड. Does- बस 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 आवडा इतकं सारखं काही नको चालेल आम्हाला थोडस थांब ना एखादी ऍक्शन. Do you dance? Does he dance? Does he? घाबरू नका बेटा चुकलं तरी Do चालेल. you dance? Does he dance? तिकडे नको बघू काय काय ग हा कोणी आहे का तिकडं नाही ना. घाबरायचं नाही बेटा कॅमेरा समोर बघ बेटा. Do you dance? Does he dance? Does नाही बेटा डू यू डान्स माझ्या मागे बोल. डू यू डान्स? Do you dance? डज शी डान्स? Does she dance? डज ही डान्स? Does he dance? समजलं बेटा घरी प्रॅक्टिस करायची अशी बेटा. घाबरायचं नाही लाईफ मध्ये कधीच घाबरायचं नाही बेटा. जितकं डेअरिंग बाज बनणार तेवढा तुमचा फायदा होईल. या ताई मेक टी बोलायचं तुला बघ. डू यू मेक टी? डज शी मेक टी? डज ही मेक टी बेटा. ओके बोल. Do you make tea? Does she make tea? Does he make tea? गुड ट्राय बेटा घाबरायचं नाही बेटा. अजून एकदा. Do you make tea? Does she make tea? Does he make tea? गुड ट्राय बेटा व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून कोण आहे का? अजून कोणाला यायचंय का? मावसा यायचंय हा तुम्ही तिघी जणी आहे का एक साथ बोलायचे तुम्हाला तिघींना. बंडाळा भेटला नाही का हा टेन्शन मध्ये बसली तुम्ही. डू यू आता आमच्या ऑडियन्सला म्हणायचं तुम्ही इंग्लिश बोलतात का? ती इंग्लिश बोलते का? तो इंग्लिश बोलतो काय? डू यू स्पीक इंग्लिश? डज शी स्पीक इंग्लिश? डज ही स्पीक इंग्लिश? ओके आमच्या ऑडियन्सशी बोलायचे तुम्ही. ओके ऑडियन्सशी कनेक्ट व्हा. ऍक्शन.
Do you speak English? Does she speak English? हे काय करा बाई, हे म्हणा ते आट्यावर पाट्यावर दोघी दुनो देतो बाई, ते म्हणा बेटा. ते पण बोला तुम्ही परत एकदा बेटा, टेन्शन नाही घ्यायचा. ऍक्शन. Do you speak English? Does she speak English? Does he speak English? गुड. आता तुम्हाला बोलायचंय डान्स. Do you dance? Does she dance? Does he dance? घाबरायचं नाही, परत एकदा. Do you dance? Does she dance? Does he dance? ओके बेटा, तुम्हाला आता बोलायचे आहे टीच. Do you teach? Does she teach? Does he teach? तुम्ही ना प्ले क्रिकेट. हा बेटा, ओके बोलणार बेटा, प्ले क्रिकेट. स्टार्ट. Do you play cricket? Does she play cricket? Does he play cricket? गुड बेटा. इट. Do you eat? Does she eat? Does he eat? गुड बेटा. प्लांट ट्रीज. Do you plant trees? Does she plant trees? Does he plant trees? व्हेरी व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. शाबास. सुंदर पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला. बघा, चुकलं तरी चालेल, त्यांना समजून घ्या, कारण ह्या दिदी शिकण्यासाठी आल्या आहेत. ओके, ते आज डेअरिंग करतील तर नक्की 100% प्रॅक्टिस करतील. आता काही दिदी तुम्हाला काहीतरी सांगतील या गती. Like, comment, share and subscribe. Like, comment, share, subscribe. ठीक आहे बेटा, सबस्क्राईब. व्हेरी गुड. बरं, सुपड्या बोलले नाही तुम्ही. हा, लाईक, कमेंट, शेअर आणि सुपड्या. हा, ठीक आहे. बघा, माझ्याबद्दल त्यांनी बोलून दिलं म्हणून मी परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा. आणि मला वाटतं सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दिला. ओके, त्यांचा आत्मविश्वास वाढवा. ओके, परत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू व्हेरी मच.